नमस्कार, औरंगाबाद UCN टीव्ही नेटवर्क मध्ये आपले स्वागत। आता एक नजर आजच्या ठळक घडामोडींवरती। क्रांती चौकात मातृभूमी दहीहंडी महोत्सव 2024 मोठ्या उत्साहात आला करण्यात साजरी। विविध गोविंदा पथकांनी लावली हजेरी। कन्नड बुद्रुक मध्ये गोकुळाष्टमी निमित्त प्रवचन कीर्तन भारूड ज्ञानदान अन्नदानाचे कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने क्रांती चौकात शिवसेना ठाकरे गट झाला आक्रमक। छत्रपतींचा पुतळा मालवण येथे कोसळला। शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने राज्य सरकार विरोधात क्रांती चौकात साखळी आंदोलन। महाराजांचा पुतळा पडला, यामध्ये उद्घाटकांचा दोष नसून काम करणाऱ्यांचा दोष आहे। 1 सप्टेंबरला मालवण येथील राजकोटमध्ये जाणार जरांगे पाटलांची घोषणा। बदलापूर संपूर्ण देशात झालेल्या महिला अत्याचाराच्या विरोधात जिल्हा वकील संघाच्या वतीने क्रांती चौकात जाहीर निषेध मोर्चा आला काढण्यात। कोलडगाव नागोनीची वाडीत छापा टाकीत राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाने तब्बल 42,71,000चा मुद्देमाल केला जप्त। वर्षावास निमित्त भंते संघप्रिय यांनी दिली सविस्तर माहिती। महायुती सरकारच्या काळात सामाजिक न्याय विभाग व मुख्यमंत्री कार्यालयात भ्रष्ट कारभार चालत असल्याचा हत्ती आंबेरेंचा आरोप। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयास क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्याची भीमशक्तीची मागणी। शहराच्या विकासात आपले योगदान देण्याकरिता नवीन भारतीय एकता पार्टी उतरणार मैदानात। शेतकऱ्यांकरिता आनंदाची बातमी, 5 सप्टेंबर पर्यंत जायकवाडी धरणात जवळपास 80% पाणीसाठा होणार असल्याचा हवामान अंदाजकांनी वर्तविला अंदाज। घाटी रुग्णालयातील जनऔषधी केंद्र तात्काळ बंद करण्याची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात गटाची मागणी।